नमस्कार. 4 दिवसापूर्वी माझी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्या ऑडिओ क्लिपमध्ये माझ्याकडून आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्याबद्दल एक चुकीचं वक्तव्य गेलं. सुरुवातीलाच मी या वक्तव्याबद्दल समस्त अजितदादा यांचे कुटुंबीय, समस्त बारामतीकर आणि अजितदादावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हात जोडून माफी मागतो. तसा व्हिडिओ पण माफीचा मी गेल्या 2 दिवसापूर्वी आपल्या प्रसिद्धीसाठी दिला होता. माझ्याकडून गेलेले वक्तव्य नक्कीच चुकीचे आहे. याबद्दल मला पश्चाताप होत आहे. या विषयावरून सध्या बारामती नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. परंतु माझ्या या वक्तव्याच्या आडून राजकारण होत आहे, याचं मला दुःख वाटतंय. म्हणून मी आज काही निर्णय घेतले आहेत. सदर घटनेत मला पश्चाताप झाला असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून मी उद्या 9/6/2026 रोजी सकाळी 8:45 पासून स्वर्गीय अजितदादा यांच्या अपघात घटनास्थळी 1 दिवसाचा अन्नत्याग करून आत्मक्लेश करणार आहे. मी माफी घेऊन मागितलेली आहे. आज दिनांक 7/6/2026 रोजी काल परवा ज्या प्रेस तुमच्या पाहिल्या, त्यातून जी माझ्या हकालपट्टीपर्यंत माझ्या राजीनाम्यासंदर्भात काही लोकांनी उहापोह केला, तर मी तसा पक्षश्रेष्ठींकडे आज पक्षाच्या पदाचा, जे काय पक्षाचं सदस्य पद आहे, संघटनात्मक पद आहे, त्याचा राजीनामा आज मी त्यांच्याकडे लेखी स्वरूपात देण्याचा प्रयत्न करतोय. पण तसा मला त्यांचे संपर्क अजून झालेला नाही. मी देणार आहे. मी काल, आज आणि उद्या दादांच्या कुटुंबाशी प्रामाणिक होतो. 2018 साली माननीय अजितदादा पवार यांनी उस्मानाबाद येथे हल्लाबोल मेळाव्यात माझा प्रवेश करून घेतला होता. मी माननीय महादेवराव जानकर साहेबांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा संस्थापकीय सदस्य आहे. त्याचा राजीनामा देऊन मी 18 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. युवक काँग्रेसची धुरा राज्य लेवलला मी आजपर्यंत अजितदादांच्या प्रवेशानंतर मला दिलेलं पद, आणि तोपर्यंत मी कष्ट केलं. 18 मध्ये मी वेगवेगळी आंदोलनं केली, त्यात मला तुरुंगवास भोगावा लागला. जे बी दादांनी मला कधी काम सांगितलं ते मी न चुकता केलेलं आहे. आणि त्याचं फलित म्हणून मला पहिल्यांदा काय मिळालं असेल, कोणी म्हणत असेल की वेगवेगळ्या कमेंट आहेत, आणि त्या कमेंटचा मला इतका मनस्ताप झालाय, आणि त्या मनस्तापामुळे मी खरं तर तुमच्याकडे आलोय. आज त्या संघटना पदाचा राजीनामा पक्ष लेवलला देणारच आहे. मी काल ही प्रामाणिक होतो, आज बी आहे, आणि उद्या पण राहणारच आहे. मी पक्ष सोडल्यानंतर 2029च्या विधानसभा निवडणुकीत जोपर्यंत आदरणीय सुनेत्रा वहिनी, मला म्हणजे भरून येते, सुनेत्रा वहिनी पवार साहेब यांच्यावर विजयाचा गुलाल पडत नाही, तोपर्यंत मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. मला यांनी हकालपट्टीची म्हणजे धमकीवाजाच होती हो प्रेस. मग तुम्ही पत्रकारांनी कोणतरी विचारलं, त्यांनी राजीनामा नाही दिला तर काय करणार? म्हणजे लोकांच्या भावना तीव्र होत्या. म्हणजे मारणार का मला? मला मारायसाठी पक्षात प्रवेश केला का? आणि मी इतका याचा प्याचा वाटलो? असं नसतंय. जर चुकीने माझ्या तोंडातून शब्द गेला ना, मी तो मान्य करतोय. त्याची पूर्ण ऑडिओ क्लिप मला अजूनही ऐकायला मिळाली नाही. मी नक्की बोललो का? मला विचारणं व्हायला पाहिजे का नाही? मला तिथं ऐकायला दिलं पाहिजे का नाही? अजिबात दिलं नाही. मला कोणीही कधीही काही ऐकवलं नाही, माझंही कुणी ऐकून घेतलं नाही. तरी पण भावना तीव्र लोकांच्या होत आहेत का केल्या जात आहेत, ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मी सांगितलं आता, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. मी आज राजीनामा जरी दिला संघटनेचा, तर मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. कवर, कारण मला बी राजकीय भविष्य आहे. कोणी माझं राजकीय भविष्य बिघडवू पाहत असेल तर मी बी राजकारण माझं थांबवणार नाही. हे सगळं कारस्थान चाललंय माझं राजकारण संपवण्यासाठी, आणि त्याच्या मागे कोण आहे, काय आहे, ते मी तुम्हाला सगळी माहिती देतोच. माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा मागितला जात आहे. त्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे, माझे स्थानिक नगरपालिका प्रभागामधील निवडणूक 2025च्या डिसेंबरला झाली ना, ती डिसेंबर ते 21 नोव्हेंबरला मी बिनविरोध झाले. आणि ते बिनविरोध शब्द इतका जी मनाला लागलाय की तेव्हापासून माझ्यावरती राजकीय षडयंत्र चालू झालं. त्या षडयंत्राला मी घाबरत नाही. माझ्या प्रभागातील स्थानिक काही लोक आहेत यात, आणि शहरातील हितशत्रू आहेत, ज्यांना मी कसाच मेच ना. आता मी नक्की काय करतोय, अजून नगरपालिकेची एकही मिटिंग झालेली नाही. मला अजून त्या नगरपालिकेत जायला पण संधी मिळाली नाही. मी काल माझ्या एका धनगर समाजाच्या मित्राने मला मेसेज पाठवला, 94ला नाना पाटील नगरपालिकेत पुरुष धनगर समाजाचा एक नगरसेवक म्हणून निवडून आले.
तदनंतर 2026ला मी आलोय. मधल्या काळात आमच्या भगिनींना संधी मिळाली आणि मी एकटाच आलोय आणि मला घरी पाठवायचं. वा. काही पडद्याआड शत्रू हितशत्रू माझ्या राजीनाम्याची केविलवाणी वाट बघत आहेत. यामध्ये 2029ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी नाव सांगतोय आता, रोहित राजेंद्र पवार हे पडद्याआड भूमिका बजावत आहेत. किशोर मासाळ यांचा राजीनामा घेतला तर दुखावलेला धनगर समाज हा आपल्या बरोबर येईल अशी मानसिकता डोळ्यासमोर ठेवून रोहित राजेंद्र पवार यांची सोशल मीडिया टीम काम करत आहे. खरोखर रोहित पवार यांना माननीय अजितदादा यांच्या बद्दल मी काय बोललोय जे मला अजून ऐकवलं नाही. किशोर मासाळ यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे तर साधा त्यांनी निषेध सुद्धा नोंदवला नाही. मला ट्रोल करणारे 90% अकाउंट शरद पवार गटाचे म्हणजे रोहित पवार यांचे सोशल मीडिया टीमचे आहेत. तुम्ही चेक करा, मी त्याच्या कमेंट्स आणि सगळे आणलेत. सगळे फेक अकाउंट आहेत आणि असली फेक अकाउंट आमच्याकडे सांभाळायला आमच्याकडे पैसे नाहीत. तानामुळीतली माणसं आहे आम्ही. आता ह्या लोकांनी हे सगळे पैसे तिथं लावले. रोहित पवार यांचे कार्यकर्ते काही फेक अकाउंट काढून माझा नगरसेवक पदाचा राजीनामा मागत आहेत. असे असेल तर माझं रोहित पवार यांना आव्हान आहे की त्यांनी अजितदादा पवार यांच्या स्मृतीस्थळावरती यावं. त्यांनी सुद्धा सांगावं की रोहित किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीच अजितदादाच्या कुटुंबातील व्यक्तीच्या विरोधात विधानसभा 2029ची निवडणुका लढणार नाही असं त्यांनी मला लेखी द्यावा. प्रतिज्ञापत्र यांनी द्यावं. त्याच ठिकाणी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा पण देतो. केवळ पडद्याआड राहून एका मोठ्या समूहातील व्यक्तीचा राजकीय गेम करायचा आणि स्वतःचं राजकारण साधायचं हे बरोबर नाही. त्याचं कारण असं आहे, मी तिथं 5-6 वर्ष कर्जत जामखेडमध्ये पक्ष निरीक्षक म्हणून काम केलंय. तिथं माझ्याकडे आता जाऊन बघा, माझ्यावर 5 अंगावर केसेस आहेत. एक तर 307 सारखा गंभीर गुन्हा आहे, त्यात मी 1 महिना जेल काढली आणि मग त्यांच्यासाठी त्याग दिलाय ना, त्याच्या बदल्यात मला वाटणीत काहीच मिळालं नाही. लेनदेन काय पाहिजे ना, सगळे मलिदावालीत आहेत ना. मलिदा गँगचं एक अकाउंट आहे, त्या अकाउंटचे मी कॉपीज आणले तुम्हाला देतो.